अँझायटीसाठी अश्वगंधा वापरावी का ब्राह्मी? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला देणारे आरोग्याच्या काही टिप्स. सध्या जगभरात आणि इंटरनेटवर अश्वगंधा स्ट्रेससाठी घेणं हे खूप ट्रेंडिंग आहे, पण ही सगळ्यांना सुटेबल आहे का? तर अश्वगंधा आणि ब्राह्मी हे दोन्ही वनस्पती ज्या आहेत त्या मानसिक रोगांवर, स्ट्रेसवर, अँझायटीवर काम करतात का? तर नक्कीच करतात. पण यापैकी तुम्हाला कुठली सुटेबल आहे? तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला जर स्ट्रेस किंवा अँझायटीचा त्रास होत असेल तर त्याच्यावर सगळ्यात पहिलं उत्तर कायम हे काउन्सिलिंग असतं. ते तुम्ही करत असाल तरच या बाकीच्या गोष्टींचा उपयोग होत असतो. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही पोटाचे आजार असतील, पचनाचे आजार असतील, इतर कुठलेही विकार असतील तर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट चालू असेल तरच बाकीच्या गोष्टी या काम करत असतात, कारण यासुद्धा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स हे असतात ज्याच्यामुळे तुमची स्ट्रेस आणि अँझायटी वाढत असते. आता तुम्हाला जर पित्तप्रधान विकार असतील, म्हणजे पोटात ॲसिडिटीचा त्रास होतो, हातापायाला घाम जास्त येतो, तळहात तळपायांची आग होते, मायग्रेनचा त्रास वारंवार होत असतो, तोंड वारंवार येत असतं, अशी तुमची पित्ताची प्रकृती किंवा या टाईपचे पित्ताचे आजार तुम्हाला असतील तर तुम्हाला अश्वगंधापेक्षा ब्राह्मी ही जास्त सुटेबल काम करू शकते. या उलट जर तुम्हाला वाताचे किंवा वातप्रधान कफाचे असे म्हणजे वात आणि कफाच्या कॉम्बिनेशनचे आजार किंवा त्या प्रकारची तुमची प्रकृती असेल तर मात्र अश्वगंधाने जास्त स्ट्रेस कमी होऊन तुम्हाला झोप शांत लागण्याचा फायदा होऊ शकतो. तर तुम्हाला जर वाताचे आजार असतील, सांध्यांचे आजार असतील, तुमचं वय 55-60च्या वर असेल किंवा तुमचं इतक्यात काही सिग्निफिकंटली तुम्ही एक्सरसाइज वगैरे वाढवला असेल तर अशा केसेसमध्ये अश्वगंधा जास्त काम करते ब्राह्मीपेक्षा. तर तुमची प्रकृती आणि तुमचे आजार ह्याच्या मागचा दोष जाणून घेऊन मग त्याप्रमाणे जर आपण स्ट्रेसवर काम करायचं ठरवलं तर तुम्हाला कुठल्याही एका हर्बपेक्षा कॉम्बिनेशनचा किंवा तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं की मला कुठला हर्ब जास्त काम करेल. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.